नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. 30 जानेवारी हा महात्मा गांधींचा हत्या झाली तो दिवस आणि त्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने एक आत्ता परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकात त्यांनी असं म्हटलेलं आहे, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 मिनिटं मौन बाळगून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्याबाबत. आता हे लिहिताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्या परिपत्रकाच्या पूर्ण टेक्स्टमध्ये असं म्हटलेलं आहे की हा दिवस हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून या दिवशी मौन बाळगावं 2 मिनिट. आणि मग तो सर्व आदेश आणि मुळात हा कोर्टाचा निकाल होता. याच्याबद्दल एक PI दाखल झालेली होती गेल्या वर्षी 2023ला. त्याचा निकाल म्हणून हा आला आणि म्हणून आता महाराष्ट्र शासन हे करत आहे. यातला खोडसाळपणा किंवा नीच मनोवृत्ती याच्यामध्ये ही आहे की 30 जानेवारी हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाचा दिवस आहे. त्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली आणि म्हणून 30 जानेवारी हा हुतात्मा दिन बाळगावा असं असताना सर्व हुतात्म्यांचं श्रद्धांजली म्हणून लिहावं. त्यांना श्रद्धांजली देण्याबद्दल काहीही आक्षेप नाही. पण या संपूर्ण परिपत्रकामध्ये महात्मा गांधी यांचा या दिवशी खून झाला होता, हत्या झाली होती किंवा महात्मा गांधी हे नाव सुद्धा या परिपत्रकामध्ये शासनाने घेतलेलं नाही. का? इतकं देवेंद्र फडणवीसला महात्मा गांधी पण आता दुश्मन वाटायला लागले. नंबर 1 काय कारण काय आहे? महात्मा गांधी या 2 शब्दांचा उल्लेख सुद्धा टाळणं शासनाच्या परिपत्रकात, त्यांच्या हत्येच्या दिवशी मौन बाळगण्याचा आदेश काढत असताना, मग हे महात्मा गांधी हे नाव काय, प्रॉब्लेम काय आहे? स्पष्टपणाने येऊन सांगावं ना. एकीकडे ढोंग करायचं की महात्मा गांधी हे संघासाठी प्रातस्मरणीय आहेत. प्रातस्मरणीय याचा अर्थ कळत नाही का? गांधीजींच्या मृत्यूवर संघाचं प्रेम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गांधीजींच्या मृत्यूवर प्रेम आहे, त्यांच्या जीवनावर नाही. त्यांनी जीवनामध्ये सांगितलेल्या आदर्शांबद्दल, मूल्यांबद्दल काहीही संघाला आत्मीयता नाही. त्यांच्या मृत्यूवर प्रेम करतात म्हणून गांधीजी प्रातस्मरणीय. अन्यथा उरलेल्या दिवसभरामध्ये गांधीजींनी जन्मभर जे सांगितलं, मरेपर्यंत जे सांगितलं, त्यातली एकही गोष्ट करायची नाही. किंबहुना प्रत्येक गोष्ट त्याच्या विरोधातच करत राहायची. त्यांनी सांगितलेल्या आदर्शांच्या आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या विरोधात करत राहायची. हेच RSS करतं. त्यामुळे हे जे ढोंग आहे, लबाड लांडगा ढोंग करतोय, तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढोंग करतोय, भारतीय जनता पक्ष ढोंग करतोय. आणि मग भारतीय जनता पक्ष हे पाहणार आहे का की ती जी ड्युटी बोलली होती प्रज्ञा सिंग ठाकूर गांधीजींच्या बद्दल, आणि मैं दिल से उसे माफ नहीं कर सकता असा तो नॉन बायोलॉजिकल येडा बोलला होता त्याच्याबद्दल, त्यानंतर तिला तिकीट दिलं, त्यानंतर ती निवडून आली होती 2019ला. ते सगळं बरळल्यानंतर मग त्याचं काय करायचं? त्यांची हिंदू महासभा, ती एक बाई गांधीजींच्या एफिजी बनवायची आणि त्याला गोळी मारायची. अजूनही महात्मा गांधी या माणसाची हत्या करावी इतका द्वेष आहे, इतकं विष या RSS मध्ये आणि भाजपमध्ये आणि देवेंद्र फडणवीस मध्ये आहे. या काय समजतच नाही मला याच्याबद्दल काय बोलावं. आणि याची दखल आता विरोधी पक्ष घेणार आहे की नाही, ही कुठल्या थराला चाललेले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने, मी जसं कालच्याही भागात बोललेलो होतो, 12 जानेवारीला टाइम्स ऑफ इंडिया फीचरमध्ये एक फोटो छापते आणि बेशरमपणाने लिहिते त्याच्यामध्ये की 12 जानेवारी 1948ला गांधीजींनी त्यांचं उपोषण संपवलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी गांधीजींचा मृत्यू झाला, त्यानंतर 2 आठवड्यांनी गांधीजींचा खून झाला. हे का लिहित नाही? नॉर्मलाइज करू पाहताय का त्यांच्या हत्येला? याच्यामध्ये गांधीजींचा उल्लेख सुद्धा नाही करायचा. त्यांच्या हत्येच्या दिवशी तुम्ही जर का हा हुतात्मा दिन म्हणून पाळणार असाल तर त्यांच्या हत्येचा उल्लेख झालाच पाहिजे. महात्मा गांधी यांच्या नावाचा तरी उल्लेख झाला पाहिजे. तेही टाळायचं. पूर्ण नवीन नॉर्मल, या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज करून टाकायच्या. हे अत्यंत गलिच्छ मनोवृत्ती दाखवणारं षडयंत्र
भारतीय जनता पक्ष करत आहे आणि याचा करावा तेवढा निषेध म्हणा, निर्भत्सना म्हणा, शिव्या द्याव्याशा वाटतात तोंडात, पण ते म्हणजे प्रतिष्ठेचं सर्व बंधनं आणि सभ्यतेची सर्व बंधनं आपल्यावर आहेत. ते कितीही नीच, कितीही विकृत, कितीही असभ्य वागू शकतात आणि सतत त्यांचा हा प्रयत्न राहतो की समोरच्यांनी पण त्या पातळीवर यावं. बट आय रिफ्यूज टू स्टूप डाऊन टू दॅट लेवल. पण म्हणून या गोष्टीची निर्भत्सना होणार नाही असं बिलकुल नाही. म्हणजे 30 जानेवारीपर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आणि देशातल्या नागरिकांनी जमेल तितकी निर्भत्सना जमेल त्या ठिकाणी यांची करायला हवी सामाजिक माध्यमांवरून. हे झाल्याशिवाय यांना लाजा वाटायच्या नाहीत आणि एवढं होऊ नाही वाटेल की नाही लाज याची काही खात्री नाही. हे अत्यंत बेशरम आहेत, यात काहीही शंका नाही. या आजच्या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण तुम्हाला काय वाटतं हे खरोखर नक्की कॉमेंट करून सांगा. त्या कॉमेंटमध्ये खूप बावळटासारखे लोक पण आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं, या नॉन बायोलॉजिकलच्या नावाचाच एक अनावरस त्याच्यावरती आहे. ती याच्यावरती काय 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 माझ्या पोस्टवरती घाण लिहित असतं. कोणीतरी मला म्हटलं ते अकबराच्या कुंभबद्दल मी जे बोललो होतो 2 वर्षापूर्वी, आणि त्याच्या कितीतरी वर्ष आधी ती बातमी पण केली होती, कागदोपत्री पुराव्यांसकट केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोणी बोलत नाही. आणि आता कोणीतरी काहीतरी ज्याच्या नावामध्ये सू आणि शी अशी दोन्ही घाण आहे असा माणूस काहीतरी बोलतो. मला एक गोष्ट समजते, मला लोकांनी मेसेज सुद्धा केले की याला तुम्ही काहीतरी रिप्लाय करा. मला एक समजतं, रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नसते. म्हणजे अशा थर्ड क्लास ज्यांच्या नावामध्येच सू आणि शी दोन्ही आहे अशांच्या प्रॉपगंडाबद्दल मी कधीही काही बोलणार नाही. महाराष्ट्र सरकारने स्वतः, भारत सरकारने स्वतः कुंभमेळा जिथं आयोजित केला जातो तिथल्या सर्व आखाड्यांच्या जमिनीची म्युटेशन एंट्रीज, जमिनीची लँड रेकॉर्ड्स, जुन्या काळातली दानपत्र ही जाहीर करावी. मग कळेल या सगळ्या जमिनी कोणी दान केल्या होत्या. कोणतरी येडं म्हणजे शंकराचार्यांनी सुरू केलं होतं. शंकराचार्यांनी सुरू केलं असेल तर शंकराचार्यांनी शाही स्नान हे नाव दिलं. पण असल्या बिंडोक गोष्टीला मी उत्तर देत बसणार नाही. ज्यांच्यावर थुंकण्याची पण लायकी नाही अशांचं नाव सुद्धा मी पूर्ण इथं घेणार नाही, हे सांगतो. पण ही जी गांधीजींच्या बाबतीमधला हा जो न्यू नॉर्मल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, देशाचे राष्ट्रपिता आहेत ते, आणि त्यांच्याबद्दल, आणि ते राष्ट्रपिता आहेत हे सुभाषचंद्र बोसांनी म्हटलं, तर त्याबद्दल जर का कोणी असे प्रयत्न करत असतील तर त्याची प्रत्येकाला जमेल तितकी निर्भत्सना त्यांनी या शासनाची, या राजकीय प्रवृत्तीची करावी, एवढीच या निमित्ताने विनंती. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्याच पाठिंब्यावर आम्ही हे सत्य सांगत राहू आणि या सर्व सैतानांना शर्मिंदा करत राहू.